तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज सहकुटुंब लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं। यानंतर लालबागच्या राजासमोर नेते फोटो काढायला उभे राहिले। यावेळी फडणवीसांनी शिंदेना फ्रेम मध्ये आणलं। नेमकं काय घडलं ते आपण पाहूया। लालबागच्या राजाचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी सहकुटुंब दर्शन घेतलं। अमित शहा त्यांच्या नातवाला घेऊन लालबागच्या राजाच्या मंडपात आले। सुरुवातीला अमित शहा लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक झाले। त्यानंतर शहांनी नातवाला गणरायाचा चरण स्पर्श घडवला। यावेळी आयसीसीचे अध्यक्ष आणि शहांचे पुत्र जय शहा सुद्धा उपस्थित होते। शहांच्या दर्शनानंतर एकनाथ शिंदे आणि फडणवीसांनी राजाचं दर्शन घेतलं। यानंतर लालबागच्या राजासमोर नेत्यांनी फोटोही काढला। मात्र यावेळीही फडणवीसांना शिंदेंची आठवण होती। फोटो काढण्याच्या वेळी अमित शहांच्या एका बाजूला आशिष शेलार आणि अमित साटम होते, तर दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते। यावेळी शिंदे अमित शहांपासून दूर होते आणि मध्ये फडणवीस होते। फडणवीसांच्या हे लक्षात आलं आणि त्यांनी शिंदेंना शहांच्या दुसऱ्या बाजूला जाण्यास सांगितलं। त्यानंतर शिंदेंनी शहांच्या दुसऱ्या बाजूला उभ्या असलेल्या आशिष शेलार यांना बाजूला केलं आणि शिंदे शहांच्या शेजारी उभे राहिले। त्यानंतर शहांच्या एका बाजूला शिंदे आणि दुसऱ्या बाजूला फडणवीस अशी फ्रेम पूर्ण झाली। थोडक्यात काय तर फडणवीसांनी शिंदेंना मान देत फ्रेम मध्ये आणलं।